शेतकरी मित्रांनो, तुमचे सोयाबीनचं पीक 20 ते 25 दिवसात झालं आहे का? मग या ठिकाणी आपल्याला पहिली फवारणी करून घ्यायचं आहे. त्याचे कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्या सोयाबीन पिकावर खोडमाशी, चक्रीभुंगा किंवा पाणी खाणारे अळी यांचा प्रादुर्भाव येत असतो. त्याबरोबरच रसशोषक कीटक, पांढरी माशी याच्यामुळे आपल्या सोयाबीन पिकावर येलो मोजॅक हा व्हायरस सुद्धा येऊ शकतो. मग या सर्वांच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक फवारणी करून घ्यायची आहे. या फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो, थायमेथॉक्झम प्लस लॅम्बडा सायथ्रिन घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कीटकनाशक आपल्याला घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही अलिका हे कीटकनाशक घेऊ शकता. याचा डोस प्रतिपंपाला 15 ते 20 ml असा घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, हे कीटकनाशक जर उपलब्ध नसेल तर याऐवजी आपण सोलोमॉन हे कीटकनाशक प्रतिपंपाला 25 ml घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या सोयाबीन पिकाची वाढ कमी किंवा पिवळेपणा असेल तर तुम्ही या ठिकाणी बायोस्टिम्युलंट घेऊ शकता. यामध्ये आपण पूर्वा कंपनीचं ग्रोवर किंवा इसाबियन घेऊ शकता. त्याबरोबरच सोयाबीनवर जर हिरवेगारपणा टिकून ठेवायचा असेल तर आपण 19-19-19 प्रतिपंपाला 100 ग्रॅम असं घ्यायचं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, गरज असल्यास किंवा ढगाळ वातावरण किंवा बुरशीचा जर प्रादुर्भाव असेल तर आपल्याला या ठिकाणी एक साधारण साफ बुरशीनाशक किंवा तुम्ही कोणत्याही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद.